आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा सुरू झालाय. नेते, कार्यकर्ते, समर्थक सगळेच आता प्रचारात उतरलेत. कारण 4 दिवसात निवडणूक असल्यामुळं प्रत्येकाला आता प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचायचं आहे. अगदी मंत्र्यांच्यापासून आमदार, खासदार सगळेच या प्रचारात सहभागी झाले आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी. कारण त्यांनी गेले काही दिवस कोल्हापूर महापालिकेत विशेष लक्ष घातलेलं आहे. खरं तर पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सोलापूर अशा अनेक महापालिकांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आणि ह्या सगळ्या जबाबदारीतून वेळ काढून कोल्हापूर महापालिकेत त्यांनी लक्ष घातलेलं आहे. कोल्हापूर महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा झेंडा फडकावा यासाठी ते नियोजनात सहभागी झालेले आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं कोल्हापूर महापालिकेत कशा पद्धतीने निवडणूक होणार, नेमकं व्हिजन काय आहे आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर नेमकं काय करणार. महिला हा आत्ताच्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत निर्णायक मतदार आहे. पुरुष मतदारापेक्षा महिलांची तो महायुतीलाच मतदान करणार. तर ह्या महिलांच्या विकासासाठीच भाजप म्हणून एक काय धोरण आपल्याकडे आता कोल्हापूरसाठी आपण बघतोय. एक तर आचारसंहिता संपल्या एक निर्णय आपण करतो की ज्याच्यामध्ये दरमहा 1500 रुपये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीला जे मिळतात ती अमाऊंट अशी तशीच खर्च होते. त्याच्याऐवजी ह्या 1500 रुपयाची गॅरंटी देऊन बँकाने 1 लाख रुपयाचं लोन त्या ताईला द्यायचं. म्हणजे मग तिचा काही ना काही उद्योग सुरू झाला. मोदीजींची जी लखपती दिदी नावाची कन्सेप्ट आहे की ज्यात त्यांना 3 कोटी महिला या लखपती दिदी करायच्या. त्यात महाराष्ट्राचे कॉन्ट्रीब्युशन 2 कारणाने मोठं असेल. कारण आपण ऑलरेडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देतो, त्याला आपण 1 लाखाचं लोन कनेक्ट करणार. वस्तूंसाठी प्रत्येक जिल्ह्याला आता एक मॉल उभा राहणार. महानगरपालिका कॉन्ट्रीब्यूट करेल पण राज्य सरकार पैसे देईल आणि प्रत्येक जिल्ह्याला आपण एक मॉल उभा करणार जो एक्सक्लुझिव्हली महिला बचत गटाच्या वस्तूंसाठी असेल. साधारणपणे विकास करत असताना असं बाकी महिलांच्या विषयी ते किती गेले आपण. लेक लाडकी असेल, 50% ST मध्ये सवलत असेल, जन्मल्यापासून 18 वर्षापर्यंत महाराष्ट्र शासनाने 1,02,000 रुपये देणे असेल. म्हणजे महिला विषयामध्ये मुलींचं शिक्षण मोफत असेल. तर महिला विषयात आता काही शिल्लकच नाही राहिलं. तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात तिला 6,000 रुपये मातृवंदना म्हणून देणं असेल. तर महिलेचा टप्प्याटप्प्याने सगळा विचार हा मोदी सरकारने केला. मातृवंदनापासून 50% कन्सेशनपासून, स्वस्त दराने कर्जापासून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्जाला जोडण्यापासून खूप मोठी यादी. साधारणपणे विकास म्हणत असताना अशी आता नवसंकल्पना मांडतात की ज्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था अधिक प्रगती होईल त्या जिल्ह्याचा विकास अधिक झपाट्याने होतो. अशा पद्धतीने देवेंद्र पण ते मॉडेल मांडतात. नागपूरला पण त्या अनुषंगाने ते बघतात. आपल्या ह्याच्यामुळे आता इंजिनिअरिंग कॉलेज येते. तर कोल्हापूरच्या ह्याच्यात म्हणजे जो मी असं म्हणते की तरुण आता 10वी-12वी झाल्यानंतर जो पुढे जातो, ब्रेन डेट म्हणतो, तो पुढे जातो, तो कोल्हापुरात थांबून त्याच्या विकासासाठी काय नेमकं भाजप म्हणून आपलं विजन आता मांडू शकतं. कॉलेजेसचे तर सगळेच प्रकार आता कोल्हापुरात आले की ज्यामुळे शिक्षणासाठी बाहेर जावं लागण्याचं प्रमाण कमी झालं. शिक्षणानंतर नोकरी व्यवसाय हा विषय कम्पॅरेटिव्ह टू पुणे, मुंबई कमी आहे. म्हणून तर IT इंडस्ट्री आणतो आपण. कागल MIDC सारखी आणखीन एखादी MIDC डेव्हलप करता येईल का याच्यावर काम करणं चालू आहे. एक छोटी जागा आहे, फारच छोटी, 250 एकर. तिचा चला तिथे किंवा 50 इंडस्ट्री येतील असा आपण विचार करतोय. केंद्र सरकारचे काही मोठे प्रोजेक्ट इथे येऊ शकतात. त्यातलं एक जवळजवळ शांततेने थ्रू करत आणला. आपला स्वयंपाकाचा गॅसचे सिलेंडर भरण्याचं एक मोठं युनिट आता हायवेला येईल. त्यासाठी आवश्यक जागा ही कलेक्टरांनी दिली आणि पेट्रोल कंपनी हा एक प्रोजेक्ट टाकेल की ज्याच्यामध्ये 500 लोकांना जॉब मिळेल आणि ग्राहकांना सिलेंडर लवकर मिळतील. तर या प्रकारे आपण जेवढी जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढवू तेवढं कोल्हापुरातला तरुण तरुणी हे बाहेर न जाता इथे जाते. शिक्षण आणि त्याने बाहेर जाण्याचा विषय कमी झाला. आता विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यानंतर आपलं एक इंजिनिअरिंग कॉलेज,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक 1, प्रायव्हेट किमान 5, कृषी महाविद्यालय, लॉ, म्हणजे काही राहिलंच नाही, फार्मसी. आता एक गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज इथे आणावं अशी लोकांची डिमांड आहे. मी त्याच्यावर काम करतो आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये फार्मसी कॉलेजेसचं पेव फुटलं आणि स्ट्रेंथच मिळेना. म्हणजे अक्षरशः काही काही कॉलेजेसने आपापसामध्ये कॉम्बिनेशन केलं किंवा आमचे 13 ऍडमिशन तू घेऊन क्लस्टर केलं. पण तरीही बी फार्म यायला पाहिजे का, तर माझं म्हणणं यायला पाहिजे. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी काही प्रत्येक गोष्ट सरकारनंच केलं पाहिजे असे लोकांच्या अपेक्षा. पण महापालिका समोर जात असताना लोक सहभागातून तुम्ही काही प्रकल्प केलेत यापूर्वी कोल्हापुरात, आणखी काय प्रकल्प करता येतील? लोकसहभागाला आगामी काळात पर्याय नाही, कारण याच्यापेक्षा जास्त टॅक्सेशन तुम्ही वाढवू शकत नाही. उदाहरण आत्ताचं असं आहे की प्रचंड रस्ते खराब झाले होते, महानगरपालिकेकडे पैसे नाही, टेंडरमध्ये रिंग होते, मग ज्याला मिळते तो खराब करतो. एके दिवशी मी स्वरूप माडीकडे अमल माडकाच्या बरोबर असताना विषय काढला की तुम्ही माडकांनी पैसा कमवताना थोडा शहरासाठी खर्च करा. त्यातून नवीन रोड जे झाले ते सगळेच्या सगळे स्वरूप माडकाच्या कंपनीने पेमेंट केलं. मी त्यात थोडं कॉन्ट्रीब्युट केलं, पण ते 1 रुपयाचे 50 पैसे झाले आणि उत्तम क्वालिटी झाली. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला काय सांगितलं, टेंडर नाही, टेंडरसाठी पैसे देणार नाही, बिलासाठी पैसे देणार नाही तू, आणि पेमेंटला अडकवणार नाही. परिणामी खूप चांगला कॉन्ट्रॅक्टर मिळाला, खूप चांगली काम झाली. एक माझी लोकसहभाग कामाची एक मोठी यादीच आहे. 2 माझी फिरती रुग्णालय आहे, दोन्हीची ओपीडी 200 आहे. त्यात औषधं फ्री आहेत, इंजेक्शन्स फ्री आहेत, तपासणी तर फ्री आहेत. बरोबरीने आम्ही औषधं दुकानातून घ्यावी लागली तर त्याला 50% डिस्काउंट देतो. CPR मध्ये आमची एक गाडी आहे, ती 50% किमतीमध्ये 20 वस्तू देते, ज्या CPR मध्ये राहणाऱ्या लोकांना आवश्यक असतात. साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, 20 प्रकार, पिण्याच्या पाण्याची बॉटल, बिस्किटाचे पुडे, 50%. रोज संध्याकाळी CPRच्या बाहेर 250 जणांना चपाती भाजी होती आणि सावित्रीबाईच्या समोर 50 जणांना देतो. 2 फिरती वाचनालय आहेत, ज्याच्यामध्ये प्रचंड पुस्तकं, प्रचंड वाचक वगैरे लोक वाट बघत उभे असतात. पुण्यामध्ये योगा केंद्र सुरू करायला गेलो, 42 योगा केंद्र झाली, 3300 महिला आहेत, 1 रुपया घेत नाही. रोज योगानंतर पौष्टिक खाणं असतं, सॅनिटरी नॅपकिन फ्री असतात, वाढदिवस साजरा केला जातो आणि दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरला जाणं फ्री आणि दर 6 महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करून घेणं फ्री. तर असे अनेक विषय हे आगामी काळामध्ये प्रचंड पैसा हा इंडस्ट्रीकडे, कायदा आपण केल्यामुळे की 5% वर प्रॉफिट गेलं तर 2% एक कंपल्सरी तुम्हाला सामाजिक कामासाठी खर्च करायला लागतील. ते 31 मार्चच्या आधी 75% खर्च करावे लागतील आणि फॅमिली ट्रस्ट चालणार नाही. याच्यामुळे खूपच म्हणजे आपल्याला मुलांच्या फी भरता येतात. आधी परवानगी नव्हती की CSR मधून तुम्ही निर्माण करू शकता. आता प्राध्यापकांच्या पगाराला समजा एखादं प्रायव्हेट शाळा तुमची आहे तर ती शाळा एखाद्या कंपनीचा CS मागू शकते किंवा आम्हाला दरमहा आम्ही 10,000 रुपये शिक्षकाला देतो, 10,000 तुम्ही द्या ना, तर ते देऊ शकतात. मग अनेक इंजिनिअरिंग कॉलेज असे आहेत की ज्यांनी त्यांच्या सगळ्या गरीब मुलांची फी त्यांच्याकडे शिफ्ट केली. CSRची ताकद मोठी आहे. एक त्या टाटाच्या ट्रस्टमध्ये 38,000 कोटी आहे आणि दरवर्षी त्यांच्या 6 लाख कोटीचा बिझनेस आहे त्यांचा, त्याचा 2% जमा होतो. त्या काळात सेव्हिंगला परवानगी होती, आता परवानगी नसल्यामुळे त्यांचा नवीन जो दरवर्षाचा आहे तो त्यांना आता दरवर्षी कसं, पण बेसिकली बॅलन्स 38,000 कोटी, त्याचं दरवर्षी व्याजच 3800 कोटी येतं. काँग्रेसनं जाहीरनामा प्रकाशित केला, तुमचा आता वाटेवर आहे, काय तुलना कराल? ते काँग्रेसचा जाहीरनामा हा पोकळ आश्वासन असतात. आमच्या जाहीरनाम्याला त्यामुळेच आम्ही वचननामा म्हणतो की आम्ही तुम्हाला वचन देतो. खंडपीठ आम्ही केलं, बास्केट ब्रिज आम्ही आणला, एअरपोर्ट आम्ही केलं वगैरे वगैरे. आता जे आम्ही म्हणतो की सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आम्ही करणार, आम्ही इलेक्ट्रिक बसेस आणणार, आम्ही फ्लायओव्हर ब्रिजेस करणार, एखादा चांगला पॅच मिळाला तर आम्ही भुयारी मार्गाचा प्रयोग करणार. तर हे आम्ही आमच्या वचननाम्यात जे देतो ते मी व्यवहारात आणणार आहोत. क्रीडा संस्कृतीसाठीचं विजन काय आहे? आपल्याकडे फुटबॉल खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो, मात्र त्याला ग्लोबल
क्रिकेटचं एक चांगलं स्टेडियम करावं हे मी पालकमंत्री असताना माझ्या डोक्यात आहे. त्यासाठी वारंवार हे जे टुरिस्ट हॉटेलचे मालक आहेत पाटणकर त्यांच्याशी माझं डिस्कशन चालू होतं. मधल्या काळात तो जो 19ला 2.5 वर्षाचं सरकार गेलं 2.5 वर्षासाठी तो एक मोठा सेटबॅक महाराष्ट्राच्या विकासाला आहे. तर अशा अनेक चर्चा खंडपीठावरून सगळं रेंगाळलं. खंडपीठ झालं तरी पण एक चांगलं क्रिकेट स्टेडियम हे थोडं मोडशिंगी बिडशिंगीमध्ये जागा विकत घेऊन का होईना करावं असं माझ्या डोक्यात खूप चाललं. इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता होती महापालिकेत, सर्वाधिक मोठी त्यांची चूक कुठली होती असं वाटतं तुम्हाला की ज्यामुळे कोल्हापूरचा विकास खुंटला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्केवारी. मी जर मगाशी उदाहरण दिलं की जे रोड 100 रुपयात होता ते आम्ही 50 रुपयात केले आणि चांगल्या क्वालिटीचे केले. दुसरा त्यातला तोटा आहे तो व्हिजन नाही. जी व्हिजन देवेंद्रजी मांडतात, आता पुण्याच्या ट्रॅफिक जाताना हे उत्तर काढलं की भुयारी मार्ग काढू. मुंबईत तो भुयारी मार्ग समुद्राच्या खालचा निघाला, कोस्टल. अक्षरशः मरीन लाईन्समधून घुसलो की 4थ्या मिनिटाला आपण सिलिंगला बाहेर पडतो. मुंबईत आवश्यक होती म्हणून, पण नागपूरमध्ये शहर लहान असूनही त्यांनी मेट्रो नेली. ही विजन असणारी माणसंच काँग्रेसकडे नाही. याचं कारण वर्षानुवर्ष निवडून यायचं आणि 5 वर्ष काही न करता सत्ता चालवायची. ॲडमिनिस्ट्रेशनच्या आधारे शहर चालवायचं, राज्य चालवायचं. आता 3 वर्ष कोणाची सत्ता नव्हती, चाललं की नाही? चाललं. पण त्या चालण्याला काही दृष्टी आहे का? नाही. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 2,000-2,500 कर्मचारी ते करतात.